नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत 222 पदासाठीची गटकसाठीची भरती जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती, तर त्या संदर्भातले ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधल्या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत त्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक कशा प्रकारे आहे, तर 8/7/2026 रोजी जे आहे तर सकाळच्या सत्रात, दुपारच्या सत्रात आणि त्यानंतर 4च्या सत्रामध्ये अशा 3 सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये प्रथम सत्रामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, अग्निशामक आणि चालक यंत्रचालक या पदासाठीचे पेपर असेल. दुसऱ्या सत्रामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, रोखपाल आणि उद्यान सहाय्यक, कृषी सहाय्यक या पदासाठीचे पेपर असतील. त्यानंतर तिसऱ्या सत्रामध्ये जे आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, उप अग्निशामक केंद्र अधिकारी या पदासाठीचा पेपर असेल. त्यानंतर 9/7/2024 रोजी 26 रोजी असायला पाहिजे, तर 24 झालेला आहे. तर त्या पहिल्या सत्रामध्ये स्वच्छता निरीक्षक या पदासाठीचा पेपर असेल आणि दुसऱ्या सत्रामध्ये जे आहेत अनुरेखक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक या पदासाठीचे पेपर असणार आहेत. MPSC आयोगामार्फत घेण्यात आलेली छत्रपती संभाजी महानगरपालिकेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या ह्या भरती प्रक्रियेसंदर्भातली जी अपडेट आहे तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. हे जे परीक्षेचं वेळापत्रक जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. ही जी परीक्षा आहे तर ऑनलाईन पद्धतीने IBPS या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती आहे. याचं PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे किंवा ऑफिशियल वेबसाईट आणि इथं तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही चेकआउट करू शकता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमधल्या भरती प्रक्रियेसंदर्भातलं वेळापत्रक जे प्रसिद्ध झालेलं आहे त्या संदर्भातली आलेली ही अपडेटेड माहिती आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.